हॅलो PRV क्रिएशन फॉलोअर्स. आज ऑर्डर आहे एक ह्याची फ्रेमची, ह्याची बोलतो फ्रेमची ऑर्डर आहे. तर आम्ही फ्रेम ऍक्च्युली आता आमच्याकडे प्रिंटर नाही, ती मोठी फ्रेम आहे, 8x12ची फ्रेम आहे. तर आमच्याकडे एवढा मोठा प्रिंटर नाही की आम्ही प्रिंट आणू फोटो फ्रेमसाठी. तर फोटो फ्रेमसाठी आम्ही जी प्रिंट आहे ती बाहेरून आणले. त्याची व्हिडिओ नाही मी काढली, त्यामुळे अटॅच नाही करता येणार. आम्ही ऍड केली असती नाही तर ती व्हिडिओ तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो. प्रिंट आणली ती. ऋषभ, आज ऋषभ आहे, काल नव्हता. ऍक्च्युली आमच्या फोनचं स्टोरेज फुल झालंय, हा. त्यामुळे नल्ला फोन वापरायला लागतोय. काय बिघडला परत बनवू. नाही ना, चालेल. हा, तर प्रिंट तुम्हाला दाखवतो, बघू शकता तुम्ही प्रिंट. थोडं ऍक्टिंग करतोय, बघू शकता तुम्ही. प्रिंट प्रॉपर आहे एकदम. याची व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला मिळेलच. फ्रेम आम्ही असतातच आमच्याकडे ऑलरेडी, मी मागवून ठेवतो. हे फ्रेम्स असतात बघा, तो दाखवतो. इकडे पण आहेत, तिकडे पण आहे. तर फ्रेम आणून ठेवतो. कधी कधी कस्टमरची डिमांडनुसार बनवून घेतो. मला ही स्वस्तात पाहिजे, हा. अशी पण स्वस्तात पाहिजे, पण ही मॅच सेम वाटते रे अशी. नाही नाही, ही थोडी शायनी प्रिंट आहे. ही प्रिंट वेगळी येते आणि ही वेगळी प्रिंट आहे. ही दोन्ही सेम वाटत मला. तर आता हीच मी दाखवतो तुम्हाला, ही प्रिंट. आता ही फ्रेम रेडी करतोय मी. ऋषभ, आता तुम्हाला कॅमेरा धरावा लागेल, या तर तुला ही फ्रेम रेडी करावी लागेल. दोघांपैकी काय करशील? कॅमेरामॅन आहे. कॅमेरामॅन कारण द्यायचंय, बस काम नाही करायचंय. काम समजू शकता तुम्ही. 12x18 हे बरोबर आहे भाई, काय बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. कन्फ्यूज होतोय ऋषभ. बरोबर आहे. बरोबर आहे. बघा, झाली प्रिंट रेडी झाली. रेडी नाही झाले, पकड, चल बनवू दे. हे फालतू बोलतोस ना, त्यामुळे तुम्हाला थोडं वेगळं जाणवत असेल की व्हिडिओची क्वालिटी वेगळी येते. ठीक आहे, चल चालेल. कुठली फ्रेम वरती घेऊ? हा, अशी वरती घे, बस परफेक्ट. ओपन करतो. हा, तुम्हाला सांगत होतो की असं तुम्हाला थोडं वेगळं वाटत असेल व्हिडिओ काढतोय तर आता, कारण की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी लाईट लावली होती. दाखवते त्यांना ही लाईट, त्यामुळे थोडा वेगळा अँबियन्स झालाय. जरा जोरात बोला. हा, जोरातच होतो. आवाज येतोय का तुम्हाला? माझा जरा जातोय, तुझा जात नाही आवाज. हा, जोरात बोलेन. आपण माईक घेतलाय असं मला वाटतं कुठेतरी. हे ओपन करतोय, म्हणजे भरपूर बघू शकता, भरपूर स्टिक्स असतात, त्यामुळे फिट राहते. आधी घरातली होती, आता बाहेरची झाली ती. तिला कावळा शिवला. हा जोक फक्त मराठी माणसं नाही कळेल, भयाना कळणार नाही. कावळा शिवला. जो कपडा दे ना. घे. तरी जरा काचेवरचं साफ करतो, कारण की हे पुठ्ठ्याचं असतं ना, त्याचं थोडस लागतं काचेला. अरे ते प्रॉपर बोल ना, ह्याचं काय लवडा असतं ते. ह्याचं काय म्हणजे? त्याची धूळ लागते, ह्याचं लागतं, ह्याचं लागतं. सॉरी, हा एवढं परत रिटेक. हा, ह्या पुठ्ठा आहे तर त्याचं धूळ लागते ह्याला. शब्द सुचत नाही मला. ह्याचं हे लागतं. हे आता हे का असतं ते त्याला विचारा कमेंट मध्ये. आयडिया चांगली आहे. कमेंट करा याचं काय लागतं ते. याचं काय असतं कमेंट करा. बस बस, जाम झुतलंस. फ्रेम दाखव ना. फोटो एडिटरने आमच्या एडिट केलंय. हे एडिट मी केलेलं आहे. दाखवच होतं थोडं पाहिजे सर. नको राहू दे, कर ना, ऍडव्हर्टाईज कर ना. नको राहू दे, माणसं घाबरतील. परफेक्ट कटिंग, प्रॉपर साईज आहे. प्रॉपर साईजचं बनवलेलं आहे मी. आमच्या भरपूर साईज चुकायच्या, ते बघा, ते साईज मिस्टेक मुळे ती तिकडे लावले. ती साईज मिस्टेक आहे, ती नाही, ती फोर बरोबर आहे. बस, हा प्रॉपर आहे, परफेक्ट. तर तो लावून झाले. लॉक करतो. कचरा नाही ना टाकाय आलाय, तो जो साफ केलाय काय खरं नाही नाही, काय नाही, काय नाही, मध्ये आला होता. काय नाही आलंय. ठीक आहे, तर प्रॉपर झाले लावून. आता मी हे लॉक करतोय फायनल. म्हणजे फ्रेमला बनवायला काय जास्त वेळ लागत नाही.
लगेच रेडी होते, पण तिची डिझाईन आणि अशी क्विक होते, क्विक अशी quick. म्हणजे अशी बनवायला रेडी आहे, पण डिझाईन आणि बनवायला खूप टाइम लागतो. कारण की तुम्हाला तर माहितीच असेल, पहिली डिझाईन दिलेली कधी कस्टमर फायनलच करत नाही. लागतो म्हणजे एका दिवसात, म्हणजे हार्डली 2-3 तासाचंच काम आहे, पण डिझाईन बनवून ती रेडी होईपर्यंत 1 दिवस तरी जातोच. आणि बाकी रेडी झालं तर मग प्रिंट आणून आमचं एका दिवसाचं काम आहे ते. आता ही फ्रेम उद्या देऊ, कारण की कस्टमरला उद्या हवी आहे. माझा आवाज येतोय का पण प्रॉपर? येणार येणार सगळं येणार. कारण की लांब बसलोय आणि माईक, आमच्याकडे माईक आहे. सर हा माईक आहे, पण आम्ही वापरत नाही. ते कर पण उलटे टाकले. का माहित नाही. अच्छा, अरे सॉरी, कवर उलटा ते बरोबर आहे. परत टाकतो. हा थांबा. हा चायनाचा आमच्याकडे आहे, पण हा आम्ही वापरत नाही. का माहित नाही. म्हणते का पैसा भरपूर आहे. हे ते पुढे. लावून झाले प्रॉपर. दाखवतो मला, वेळ लागला आम्हाला. बघू शकता तुम्ही फायनल प्रॉपर बघा. तर फ्रेम रेडी झाले. आता ही आम्ही आहे त्याच्यामध्ये पॅक करू. हा आहे म्हणजे हा एनव्हलप आहे, त्यामध्ये पॅक. याला प्रत्येकाचे नाव माहित नाहीत, तर तो हा करतो. माहिती आहे, कॅमेरा समोर मला सुचत नाहीत नावं. बस. फायनली तर तुम्हालाही अशा फ्रेम्स ऑर्डर करायचे असतील तर आम्हाला डीएम करा. कस्टमाइज मिळतील तुम्हाला करून. कस्टमाइज साईज मध्ये पण अवेलेबल आहेत. फ्रेम्स पण वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला हवे असतील तर आम्हाला डीएम करा. थँक्यू. मला आमचा व्हॉट्सअप नंबर खाली दिसेल. शेअर करा. तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर खाली मी मेन्शन करतो. तुम्ही तिथूनही आम्हाला मेसेज ऑर्डर करू शकता, तुम्हाला काय पाहिजे. कॉल न करू. कॉल नका करू, व्हॉट्सअप करू शकता. कॉल साठी तुम्ही त्यावरती सांगा, आम्ही समोरून करू तुम्हाला कॉल. फक्त मेसेज करा, ओनली मेसेज. मेसेज करा. का ते तुम्हाला मी सांगेनच, कारण की तो फोन आमचा घरी असतो, त्यामुळे व्हॉट्सअप फोन घरी असतो आणि त्याचं व्हॉट्सअप लॉगिन आहे ते माझ्या फोन मध्ये, म्हणून आम्ही व्हॉट्सअपवर तिथून कॉन्टॅक्ट करतो. तर तुम्ही व्हॉट्सअप करा. आता तुम्ही इन्स्टालाही मेसेज करू शकता, ते पण खाली देईन डीएम करून मी. इन्स्टाचा आयडी पण आमच्या इकडे मेन्शन करतो मी, तर तुम्ही इन्स्टाला डीएम करू शकता. इकडे आमच्या बाकीचे डिझाईन्स रेडी केलेत, त्या पण अवेलेबल आहेत. तर तुम्ही तिथेही बघू शकता तुम्हाला पाहिजे ते डिझाईन्स. आता तुम्हाला पाहिजे ती कस्टमाइज करूनही मिळेल आणि फ्रेम पण मिळेल. तर डीएम करा प्लीज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब हे तर सांगायला नको. तुम्ही आता आमच्या व्हिडिओज लाईक तर करतच असाल, तर तसंच करत राहा आणि तुमचा सपोर्ट आम्हाला राहू द्या. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.